दक्षिणेकडील राज्यातील नेते मंडळी, अभिनेते, साहित्यिक हे त्यांच्या भाषेसाठी एकत्र येतात. कर्नाटक राज्यातील सर्वपक्षीय नेते कावेरी नदीच्या पाणी प्रश्नात एकत्र आल्याचे आपण पाहिले. अशाच पद्धतीने राज्यातील सर्व नेते, अभिनेते, साहित्यिक मतभेद सोडून मराठी भाषेसाठी एकत्र आल्यास कोणीही मराठी भाषेला आणि मराठी माणसाला हात लावायची हिंमत करणार नाही, असं परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. विश्व मराठी संमेलनाची सांगता राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी ठाकरे यांनी आपले विचार मांडले. या समारंभात ठाकरे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना कलारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, रवींद्र शोभणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले की आपण आपल्या भाषेवरती ठाम राहायला हवे, तेव्हाच तुम्हाला जगात दाद असते. आज फ्रेंच लोकांना आपल्या भाषेचा भरपूर अभिमान आहे, त्यामुळे त्यांच्याशी फ्रेंचमध्येच संवाद साधावा लागतो. आपण आपल्या भाषेतून, इतिहासातून बोध घेणार नसेल तर त्याचा काही फायदा नाही. आपल्याला इतिहास आणि भूगोल माहिती असायला हवा. देशमुख म्हणाले की मराठी घरात जन्म घेणे ही भाग्याची बाब आहे. जन्म घेतल्यावर पहिला शब्दही मराठीत कानावर पडतो. या मराठीमुळे आपली ओळख होते. मी हिंदी सिनेमात काम करत असलो तरी माझे स्वप्न मराठीत आहे. मराठी माझ्या हृदयात आहे, त्यामुळे मराठीवरचे प्रेम कमी होणार नाही. मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले की राज ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थाने संमेलन यशस्वी झाले. मराठीसाठी राज्यात लढणाऱ्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे समारंभाला शोभा आली. मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला अभिमान आहे. असाच अभिमान मराठी भाषेच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटायला हवा. आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिलं पाहिजे. जग त्याच्यानंतरच तुम्हाला दाद देतात. जशी फ्रेंच माणसं आहेत, जशी इतर देशांमधली माणसं आहेत, ते आपल्या देशाशी आपल्या स्वतःच्या भाषेबरोबर इतके प्रामाणिक असतात की तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला लागतो. अरे की स्वतःच्या भाषेशी केवढे प्रामाणिक आहेत, आपल्या देशात आहेत की. आणि जर बाकीची राज्य जर समजा स्वतःच्या भाषेबद्दल जर समजा अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलायला जातो? आपल्याकडची मुलं, आपल्याकडच्या मुली ह्या हिंदीमध्ये बोलायला जातात, इंग्रजीमध्ये बोलतच असतात, पण एकमेकांना भेटल्यावरती हिंदीमध्ये बोलतात. कशासाठी बोलतात? आत्ता आपल्या इथे राष्ट्रगीत लागलं होतं, काय राज्यगीत, जय जय महाराष्ट्र माझा. सांगून दाखवा भारतामध्ये कुठच्या राज्याचं राज्यगीत आहे? कोण म्हणतं जय जय आसाम माझा? असं कोण म्हणतं कसं मला? जय जय गुजरात माझा, जय जय तामिळनाडू, जय जय महाराष्ट्र माझा. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंत या भूप्रदेशावरती, ज्याला मी नेहमी सांगत आलो की हिंद प्रांत, कारण हा देश हिंदुस्थान, भारत जो काय आहे हा 1947 साली झाला. पण या संपूर्ण हिंद प्रांतावरती जी आक्रमणं झाली ती सगळी बाहेरून आली आहेत. या हिंद प्रांतावरती जर कोणी राज्य केलं असेल 125 वर्ष, या भागातल्या लोकांनी ते फक्त मराठ्यांनी केलं. आत्ताच मला असं वाटतं खूप मोठा एक चित्रपट आमच्या संभाजी राजांवरती येतोय. आणि पुढच्या काही काळामध्ये रितेश देशमुख यांचा शिवाजी महाराजांवरचा चित्रपट आज येतोय. आपल्या महाराष्ट्रामधले आपले पुरुष, आपले महापुरुष हे आपण मोठे केले पाहिजेत. आपल्या महापुरुषांना आपण जातीपातीमध्ये अडकवलं नाही पाहिजे. आपण जातीपातीमधनं महापुरुष आपण नाही पाहिले पाहिजेत. प्रत्येक महापुरुष हा आपला असला पाहिजे, हा प्रत्येक आपला महाराष्ट्राचा असला पाहिजे. इथे साहित्य इथे समोर आहे. माझ्या महापुरुषाबद्दल तो का लिहितोय? हे कुठून प्रश्न पडायला लागले महाराष्ट्रात? मला असं वाटतं योग्य लिहितोय का अयोग्य लिहितोय इथपर्यंत ठीक आहे, पण कोणत्या जातीचा माणूस लिहितोय ही कधी वेळ आली नव्हती. मला असं वाटतं या जातीपातीतनं हा महाराष्ट्र बाहेर येणं गरजेचं आहे. महाराष्ट्र हा मराठी म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. जशी बाहेरची राज्य, बाकीची राज्य जशी त्यांची भाषा म्हटल्यानंतर जशी एकत्र येतात. साधी गोष्ट, तामिळनाडूमधला आणि तुमचा ह्याच्यातला आंध्र प्रदेशमधला ना कावेरीचा प्रश्न, कर्नाटकातला माफ करा, कर्नाटकातला आणि कावेरीच्या प्रश्नावरती तामिळनाडूमधले चित्रपटसृष्टी असू देत, साहित्यिक असू देत, राजकीय पक्ष असू देत, सगळे राजकीय पक्ष
एका प्रश्नासाठी म्हणून, कावेरीच्या प्रश्नासाठी सगळे एका व्यासपीठावरती येतात. त्यांच्या भाषेसाठी सगळेजण, सर्व लोक एका व्यासपीठावरती येतात. मला असं वाटतं आपापले मतभेद देखील आपण बाजूला सारून मराठीसाठी म्हणून आपण एकत्र सर्वांनी येणं गरजेचं आहे. प्रत्येकाची काम करायची पद्धत असते, आमची एक वेगळी पद्धत आहे, तीही मला असं वाटतं तुम्ही सांभाळून घेतली पाहिजे. ह्यांची एक पद्धत आहे, तीही सांभाळून घेतली पाहिजे. मला असं वाटतं ह्या नद्यांचा जर नीट संगम झाला तर मराठी भाषा आणि मराठी माणूस याला हात लावायची या जगात कोणाची हिंमत होणार नाही, एवढं आपल्याला निश्चित सांगतो.